बघतोय मटणाची रेसिपी। पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि दही। मीठ, हळद छान लावून घ्यायची आणि 10 मिनिट असंच ठेवायचं। एक कुकर घ्यायचा, त्यामध्ये तेल घालायचं, एक मोठा कांदा घालायचा, त्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। असा गुलाबी कांदा झाला की त्याच्यात आपण जे मटण, हळद, मीठ लावून ठेवलेले ते टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। गॅस मोठाच ठेवायचा, थोडा वेळ झाकून ठेवायचं। झाकून ठेवायचं, त्याला बघा असं अंगचंच पाणी सुटतं। अंगचं पाणी सुटलं की काय होतं, टेस्ट छान येते। आणि थंड पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। हे केटलमध्ये मी गरम पाणी केलेलं आहे, ते गरम पाणी टाकायचं त्याच्यात। ते झालं आपलं आळणी सूप त्यासाठी तयार। 4 शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे छान शिजतं, एकदम मऊसूत शिजलं पाहिजे। करून घेतलेलं आहे आणि कुकर थोडंसं थंड करून घेतलाय। अरे बघा, खोलते मी, हे बघा छान आपलं मटण शिजलं आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। आता आपण भाजीसाठी ही तयारी करून घेतलेली आहे। लसूण, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि हा गरम मसाला, हे चिकन मसाला आणि हे थोडंसं आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हे आपले खडे मसाले, खोबरं, कांदा आणि त्याचे हे करून घेतलेलं, मसाला करून घेतलेला आहे आपण, म्हणजे घरचा मसाला आहे हा। पातेलं ठेवलेले, दोन पळी तेल घालून घेऊया। लसूण घालायचं, मिक्स करायचं आणि थोडा लाल होऊ द्यायचा। गॅस कमीच ठेवायचा आणि आपण घेतलेले सर्व मसाले त्याच्यात घालायचे, तळू द्यायचे। तळण्यासाठी थोडंसं आपण मटणाचं आणि रस्सा करून घेतलेला आहे तो घालायचा। आणि मसाले छान तळू द्यायचे, म्हणजे आपल्या भाजीला कट छान येतो। थोडीशी कोथिंबीर पण घालायची मसाल्यात, कोथिंबीरीचं थोडंसं टेस्ट येते छान। आणि जो हा घरगुती मसाला आहे तो पण घालायचा। थोडंसं मीठ घालायचं, आपण उकडतानाही मीठ घातलेलं आहे। आपण
आपण किती माणसासाठी भाजी बनवतोय त्या हिशोबाने थोडं मीठ घालायचं. आता आम्ही 3 माणसासाठीच भाजी बनवतोय. तर मसाला छान तळलेला आहे तेलामध्ये. जे शिजून घेतलेलं मटण आहे ते घालून घ्यायचं. छान मिक्स करायचं. ते टाकायचं त्याच्यामध्ये. कोथिंबीर घालायची आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची. तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. भाजीला छान उकळी आलेली आहे आणि छान कट पण आलेला आहे. आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता.